रत्नागिरी जिल्ह्यामधील खेडला पावसानं झोडपून काढलेला आहे। जगबुडी आणि नारंगी नदीला पूर आल्यामुळे ग्रामीण भागामध्ये जाणारे रस्ते पाण्याखाली गेले आहेत। खेडमधील खाडी पट्ट्यातील 40 गावांचा संपर्क तुटलाय। मुसळधार पावसामुळे खेडमधील जनजीवन विस्कळीत झालंय। नारंगी नदीचं पाणी रस्त्यावर आल्यानं खेड, दापोली आणि मंडणगडमध्ये जाणारी वाहतूकही ठप्प झाली आहे। तर जगबुडी नदीच्या पुराचं पाणी बाजारात शिरलंय। रत्नागिरी जिल्ह्यामधील संगमेश्वरला पावसाचा फटका बसलाय। माखजन बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी शिरलं। गड नदीचं पाणी थेट बाजारपेठेत शिरल्यानं दुकानांमध्ये 4 ते 5 फूट पाणी साचल्याचंही दिसतंय। रत्नागिरी जिल्ह्यामधल्या काजळी नदीला देखील पूर आलेला आहे। नदीकाठच्या भात शेतीमध्ये पाणी शिरलंय। सोमेश्वर, हातीस, चिंचखरी या गावांचा संपर्क तुटलाय। आणखी काही तास पावसाचा जोर असाच कायम राहण्याची शक्यता आहे। तर तिकडे मुसळधार पावसामुळे चिपळूण गुहागर मार्गावरती देखील पाणी आहे आणि त्यामुळे मिरजोळी भागातली वाहतूक ठप्प झाली आहे। डोंगरातून येणारं पावसाचं पाणी थेट रस्त्यावर आल्यानं याचा वाहतुकीवरती मोठा परिणाम झाला। मुंबई गोवा महामार्गावरची जगबुडी पुलावरची वाहतूकही थांबवलेली आहे। मुंबईकडे जाणारी वाहतूक सध्या दुसऱ्या पुलावरून सुरू आहे। जगबुडी पुलाला तडे गेल्यामुळे प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे। रायगड जिल्ह्यामध्ये तर अक्षरशः पावसाचा धुमशान सुरू आहे आणि त्यामुळे रोहा परिसरामधल्या कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। महाड शहराजवळची सावित्री नदी देखील इशारा पातळीपर्यंत पोहोचली आहे। प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। निवे ताम्हाणे रस्त्यावरती दरड कोसळल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।